बिहारमधील गया जिल्ह्यातील बोधगया हे गाव इतिहासासाठी जितके प्रसिद्ध होते तितकेच ते गेल्या काही वर्षांत बदलत्या काळाचे साक्षीदार बनले होते. गावाच्या मुख्य रस्त्यावर नवीन दुकाने उभी राहत होती, मोबाईल टॉवर उभे राहत होते आणि इंटरनेटच्या माध्यमातून तरुणांच्या विचारांमध्ये मोठा बदल होत होता. याच गावात राहणारा आदित्य कुमार वयाच्या 26व्या वर्षी अनेक स्वप्ने घेऊन जगत होता. आदित्यचे वडील रमेश प्रसाद हे साधे शेतकरी होते. त्यांच्या मालकीची जमीन फार मोठी नव्हती. वर्षभर मेहनत करून जे उत्पन्न मिळायचे त्यातून घर चालायचे. आई सुजाता देवी घर सांभाळत होती. आदित्य घरातील मोठा मुलगा होता. त्याने पदवी पूर्ण केली होती. गावातील अनेक तरुणांप्रमाणे तो सुद्धा शहरात नोकरीच्या शोधात फिरला होता. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने त्याचे काम होत नव्हते. कधी अनुभव कमी पडायचा, कधी ओळख नसल्यामुळे संधी मिळत नसे, कधी पगार इतका कमी असायचा की राहण्याचा खर्चही निघत नसे. हळूहळू त्याचा नोकरीवरचा विश्वास कमी होत गेला. मात्र त्याच्यामध्ये एक वेगळाच गुण होता. तो हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने ठरवले होते की आयुष्यात काहीतरी मोठे करायचे, काहीतरी असे उभे करायचे की ज्यामुळे केवळ स्वतःचेच नव्हे तर गावातील इतर लोकांचेही जीवन बदलेल. गावातील चहाच्या टपरीवर बसून तो अनेकदा व्यवसायाबद्दल चर्चा करत असे. एका दिवशी त्याचा जिवलग मित्र विकास यादव त्याला म्हणाला, आदित्य, तू रोज व्यवसाय म्हणतोस, पण नेमकं करायचं काय आहे? आदित्य मित्रांनो, पटकन एक लाईक करून ठेवा, कारण आज आपण पाहणार आहोत बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील बोधगया गावात घडलेली एक अशी घटना जिने अनेकांच्या आयुष्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. एका साध्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने मोठी स्वप्न पाहिली होती. स्वतःचा व्यवसाय उभा करायचा, भरपूर पैसा कमवायचा आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की याच स्वप्नांच्या मागे धावताना तो अशा लोकांच्या संपर्कात येईल जे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण खेळ बदलून टाकतील. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. नवीन ओळखी होत होत्या, नवीन संधी मिळत होत्या आणि भविष्य उज्ज्वल दिसत होतं. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे काही असे रहस्य समोर येऊ लागले ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. या प्रकरणात असा एक क्षण आला की एका चुकीच्या निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत सापडले. विश्वास, पैसा, महत्त्वाकांक्षा आणि फसवणूक यांचा असा खेळ सुरू झाला की शेवटी सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. नेमकं काय घडलं होतं? कोणावर विश्वास ठेवणे सर्वात मोठी चूक ठरली? आणि एका स्वप्नाळू तरुणाच्या आयुष्यात पुढे काय घडलं? हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आजची कथा. रात्रभर त्याने अनेक वेबसाईट्स तपासल्या, काही नंबर शोधले, पण नेहाने म्हटल्याप्रमाणे शैलेंद्रबद्दल कोणतीही ठोस किंवा अधिकृत माहिती मिळत नव्हती. जितका तो शोध घेण्याचा प्रयत्न करत होता तितका त्याचा संशय अधिकच बळकट होत चालला होता. इंटरनेटवर ज्या मोठ्या प्रकल्पांचे दावे शैलेंद्रने केले होते त्या प्रकल्पांशी त्याचा थेट संबंध असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नव्हता. आदित्य बेडवर पडून छताकडे पाहत विचार करू लागला. एका बाजूला कमी वेळेत मोठे यश मिळवण्याची सुवर्णसंधी दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला फसवणुकीची मोठी दरी स्पष्ट जाणवत होती. पहाटेचे 4 वाजले होते. घराबाहेर पुन्हा एकदा शांतता पसरली होती, पण आदित्यच्या मनातील वादळ आता शांत झाले होते. त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. केवळ स्वप्नांच्या आहारी जाऊन कष्टाचा पैसा आणि स्वतःचे भविष्य धोक्यात घालायचे नाही, हे त्याने मनोमन निश्चित केले. सकाळ होताच त्याने मोबाईल उचलला. त्याने सर्वात आधी विकासला फोन लावला आणि म्हणाला, विकास, तू बरोबर होतास. मी शैलेंद्रचा प्रस्ताव नाकारायचं ठरवलं आहे. आधी आपण स्वतः काहीतरी लहान प्रमाणावर सुरू करू जिथे फसवणुकीची भीती नसेल. विकासने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर आदित्यने शैलेंद्रला फोन लावला. फोन उचलला जाताच आदित्य अत्यंत शांत पण खंबीर आवाजात म्हणाला, नमस्कार शैलेंद्रजी, मी तुमच्या ऑफरचा खूप विचार केला, पण सध्या मला इतकी मोठी गुंतवणूक करणे शक्य होणार नाही, त्यामुळे मी या प्रोजेक्टमध्ये सामील होऊ शकत नाही. शैलेंद्रने त्याला पुन्हा समजावण्याचा आणि वेगवेगळी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आदित्य आपल्या निर्णयावर ठाम राहिला. हा निर्णय आदित्यच्या आयुष्याला एका सुरक्षित आणि खऱ्या यशाच्या मार्गावर घेऊन जाणारा ठरणार होता. फसवणुकीच्या जाळ्यातून वेळीच बाहेर पडून आता तो स्वतःच्या हिमतीवर नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला होता. त्यांचं बोलणं ऐकून ते खूप अनुभवी व्यावसायिक असल्याचे जाणवत होते. त्यांनी आदित्यला त्यांच्या आगामी प्रकल्पांची आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्याची आकडेवारी दाखवायला सुरुवात केली. कोट्यवधी रुपयांच्या नफ्याची ती गणितं पाहून आदित्यचे डोळे दिपले.
मनोज ठाकूर म्हणाला, आदित्य, या व्यवसायात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. ही संधी वारंवार मिळत नाही. अजय सिन्हानेही त्याला दुजोरा दिला. आम्हाला तुझ्यासारख्याच हुशार आणि महत्त्वाकांक्षी तरुणांची गरज आहे. तू आमच्यासोबत जोडला गेलास तर तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नशीब बदलेल. शैलेंद्रने टेबलावर काही कागदपत्रे आणि एक करारनामा ठेवला. हे घे, यावर स्वाक्षरी कर आणि तुझी पहिली गुंतवणूक जमा कर. उद्यापासूनच आपण कामाला सुरुवात करू. आदित्यच्या हातात पेन होतं, समोर करारनामा होता. केबिनमधील ते चकाचक वातावरण आणि समोर ठेवलेले कोटींच्या नफ्याचे आकडे त्याला भुरळ घालत होते. पण अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या डोक्यात नेहाने दिलेला इशारा आणि विकासचे शब्द घुमले. पूर्ण माहिती काढल्याशिवाय 1 रुपयाही गुंतवू नकोस. त्याने करारनाम्यावरील अटी काळजीपूर्वक वाचायला सुरुवात केली. जसजसा तो मजकूर वाचू लागला तसतसा त्याला त्यात काहीतरी विसंगती जाणवू लागली. नफ्याबद्दल मोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या, पण कायदेशीर सुरक्षिततेच्या नावाखाली गुंतवणूकदाराची कोणतीही हमी त्यात नव्हती. आदित्यने पेन खाली ठेवले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाला, शैलेंद्रजी, मला हे कागदपत्र घरी नेऊन व्यवस्थित वाचायचे आहेत. मी माझ्या मित्रांशी आणि वकिलांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईन. हे ऐकताच शैलेंद्र, मनोज आणि अजय यांच्या चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले. त्यांचा तोपर्यंतचा मधाळ वाटणारा स्वभाव अचानक गंभीर आणि आक्रमक झाला. शैलेंद्र थोड्या कडक आवाजात म्हणाला, आदित्य, आमच्याकडे इतका वेळ नाहीये. जर तुला आमच्यावर विश्वास नसेल तर तू ही संधी आत्ताच गमावून बसशील. निर्णय आत्ताच घ्यावा लागेल. त्यांच्या या अचानक बदललेल्या वागणुकीमुळे आदित्यचा संशय पूर्णपणे खात्रीत बदलला. त्याला समजले की हे भव्य हॉटेल, महागड्या गाड्या आणि सूटबूट घातलेले लोक केवळ एक देखावा होते, ज्याच्या मागे फसवणुकीचे मोठे जाळे लपले होते. आदित्य जागेवरून उठला आणि म्हणाला, माफ करा, पण घाईघाईत आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. तो केबिनबाहेर पडला. मागे शैलेंद्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण आदित्यने मागे वळून पाहिले नाही. हॉटेलच्या भव्य इमारतीतून बाहेर पडताना त्याला जाणवले की आज तो केवळ एका मोठ्या आर्थिक फसवणुकीतूनच वाचला नव्हता, तर त्याने आयुष्यातील एक सर्वात मोठा धडा शिकला होता. चकाकणारे सर्वच सोने जुन्या गोदामातील रहस्य. गया शहरातील बाहेरच्या बाजूला असलेलं जुनं रेल्वे गोदाम अनेक वर्षांपासून ओसाड पडलं होतं. एकेकाळी त्या ठिकाणी मालगाड्यांची मोठी वर्दळ असायची. पण काळ बदलला, नवीन मार्ग तयार झाले आणि जुनं गोदाम हळूहळू निर्जन बनलं. संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच आदित्यच्या मनात अस्वस्थता सुरू झाली होती. अनोळखी नंबर, रहस्यमय फोन आणि शैलेंद्रबद्दल सत्य सांगण्याचं आश्वासन. त्याला कळत नव्हतं की हा सापळा आहे की खरंच कोणीतरी मदत करायला तयार आहे. रात्र वाढत होती. घड्याळाचे काटे 8च्या जवळ येत होते. शेवटी त्याने निर्णय घेतला, जे काही होईल ते पाहू. सत्य जाणून घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. रात्री नेमके 8 वाजता तो गोदामाजवळ पोहोचला. आजूबाजूला अंधार होता. काही ठिकाणी मोडकळीस आलेले लोखंडी खांब दिसत होते. वाऱ्यामुळे जुन्या पत्र्यांचा आवाज येत होता. त्या वातावरणात एक विचित्र भीती होती. आदित्यने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. समोर काही अंतरावर एक व्यक्ती उभी दिसली. काळा शर्ट, डोक्यावर टोपी, चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आदित्य सावधपणे पुढे गेला. कोण आहात तुम्ही? त्या व्यक्तीने आजूबाजूला नजर टाकली. मग हळू आवाजात म्हणाला, तू आदित्य आहेस ना? हो, माझं नाव मनोज ठाकूर. हे नाव ऐकताच आदित्यच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. कारण हा तोच मनोज होता ज्याची ओळख शैलेंद्रने आपल्या पार्टनर म्हणून करून दिली होती. तुम्ही? हो. मग तुम्ही गायब का झालात? मनोज काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण मी जिवंत राहायचं ठरवलं. हे उत्तर ऐकून आदित्य अधिकच गोंधळला. मला काहीच समजत नाही. मनोज म्हणाला, तुला वाटतंय शैलेंद्र एक साधा फसवणूक करणारा आहे? नाही का? मनोजने नकारार्थी मान हलवली. तू ज्या गोष्टीत अडकलायस ती फक्त पैशांची फसवण. आदित्यच्या अंगावर काटा आला. मनोजने आपल्या खिशातून एक छोटं पाकिट काढलं. त्यातून काही फोटो बाहेर काढले. पहिला फोटो पाहून आदित्यला काही समजलं नाही. दुसरा फोटो पाहून तो चकित झाला. तिसरा फोटो पाहून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कारण त्या फोटोमध्ये शैलेंद्र होता, पण त्याचं नाव वेगळं होतं आणि त्याच्यासोबत काही पोलीस अधिकारी दिसत होते. हे काय आहे? मनोज म्हणाला, शैलेंद्र चौधरी हे त्याचं खरं नावच नाही. काय? त्याचं खरं नाव संजय मेहता आहे. आदित्य थक्क झाला. मनोज पुढे बोलू लागला,
सुमारे 5 वर्षांपूर्वी तो दुसऱ्या राज्यात अशाच प्रकारे लोकांना फसवत होता. म्हणजे मोठे व्यवसाय, गुंतवणूक, भागीदारी यांची स्वप्न दाखवायचा. मग लोकांकडून पैसे घ्यायचा आणि गायब व्हायचा. आदित्य स्तब्ध झाला. त्याला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली होती. पण मग तो पकडला गेला नाही. मनोजने एक खोल श्वास घेतला. पकडला गेला होता. मग पण पुरावे गायब झाले. कसे? तो प्रश्न आजपर्यंत कोणी सोडवू शकलं नाही. आदित्यच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मग तुम्ही त्याच्यासोबत का होतात? मनोज काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण मलाही सुरुवातीला तो चांगला माणूस वाटला होता. म्हणजे मी सुद्धा त्याच्यासारख्या स्वप्नांच्या मागे धावत होतो. आदित्यला त्याच्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागलं. मनोज पुढे म्हणाला, हळूहळू मला त्याचं खरं रूप दिसायला लागलं. आणि मग मी दूर जाण्याचा प्रयत्न केला. मग त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली. हे ऐकताच आदित्यच्या कपाळावर घाम जमा झाला. गोदामातील वातावरण आणखी गंभीर झालं. मनोजने आणखी काही कागदपत्रे काढली. त्यामध्ये बँक व्यवहार होते. काही नावे होती. काही पत्ते होते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये आदित्यचं नावही होतं. हे काय आहे? त्याची पुढची योजना. माझं नाव यात का आहे? मनोज म्हणाला, कारण तू आता फक्त बळी नाहीस. म्हणजे तो तुला वापरणार होता. आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. कशासाठी? नवीन लोकांना फसवण्यासाठी. काय? हो, मी असं कधीच केलं नसतं. मला माहीत आहे. मग त्याला त्याची पर्वा नसते. तेवढ्यात दूरवर एखाद्या वाहनाचा आवाज ऐकू आला. मनोज एकदम सावध झाला. त्याने आजूबाजूला नजर टाकली. आपल्याकडे जास्त वेळ नाही. का? कारण त्यांनी माझा पाठलाग केला असण्याची शक्यता आहे. आदित्यच्या अंगावर काटा आला. काही क्षणातच 2 गाड्यांचे हेडलाईट्स दूरवर दिसू लागले. मनोज चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आपल्याला निघायला हवं. कोण आहेत ते? त्याचे लोक. शैलेंद्रचे? हो. हे ऐकताच आदित्यचा घसा कोरडा पडला. त्याला वाटलं होतं की ही फक्त आर्थिक फसवणूक आहे. पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत होती. दोघेही गोदामाच्या मागच्या बाजूने बाहेर पडू लागले. वारा जोरात वाहत होता. अंधार वाढत होता. पण मागून वाहनांचे आवाज जवळ येत होते. अचानक गोदामाच्या एका कोपऱ्यातून टॉर्चचा प्रकाश चमकला. कोणीतरी ओरडलं, ते तिकडे आहेत. मनोज थांबला नाही. तो आदित्यला घेऊन धावत राहिला. काही मिनिटांनंतर दोघे एका जुन्या भिंतीजवळ पोचले. तिथे एक छोटा दरवाजा होता. मनोजने तो उघडला. आत एक अरुंद खोली होती. दोघेही आत शिरले. मनोजने दरवाजा बंद केला. बाहेरून पावलांचे आवाज येत होते. आदित्यचा श्वास वेगाने चालू होता. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच तो अशा परिस्थितीत अडकला होता. काही मिनिटांनी आवाज कमी झाले. मनोजने सुटकेचा श्वास घेतला. मग तो म्हणाला, आता नीट ऐक. बोला. जर तुला जिवंत राहायचं असेल तर पुढची प्रत्येक पायरी विचारपूर्वक टाकावी लागेल. मनोजने आपल्या बॅगेतून एक पेनड्राईव्ह काढला. तो आदित्यच्या हातात दिला. यात काय आहे? शैलेंद्रच्या काळ्या व्यवहारांचे पुरावे. खरंच? हो. मग पोलिसांकडे का नाही गेलात? मनोज काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण मला खात्री नाही की कोणावर विश्वास ठेवायचा. हे ऐकून आदित्य पुन्हा विचारात पडला. पेनड्राईव्ह त्याच्या हातात होता. पण त्या छोट्याशा वस्तूमध्ये किती मोठं रहस्य दडलं होतं याची त्याला कल्पना नव्हती. मनोज निघण्यासाठी उभा राहिला. तुम्ही कुठे चाललात? मला इथून निघावं लागेल. पुन्हा भेटाल? मनोजने उत्तर दिलं नाही. फक्त म्हणाला, काळजी घे. आणि तो अंधारात गायब झाला. आदित्य बराच वेळ तिथेच उभा राहिला. शेवटी तो घरी परतला. रात्रभर त्याला झोप आली नाही. त्याच्या टेबलावर तो पेनड्राईव्ह पडला होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता. त्यामध्ये नेमकं काय असेल? सकाळी त्याने लॅपटॉप सुरू केला. पेनड्राईव्ह जोडला. स्क्रीनवर अनेक फोल्डर्स दिसू लागले. व्हिडिओ, ऑडिओ, बँक रेकॉर्ड, फोटो आणि एक फाईल, जिचं नाव पाहताच त्याच्या शरीरात शिरशिरी उठली. कारण त्या फाईलवर लिहिलं होतं, टार्गेट लिस्ट फेज 2. आणि त्या यादीत सर्वात वर असलेलं नाव होतं, आदित्य कुमार ..
भाग 4. सत्याचा शेवट. आदित्यच्या हातापायांना घाम फुटला होता. लॅपटॉपच्या स्क्रीनवर उघडलेली टार्गेट लिस्ट फेज 2 नावाची फाईल तो पुन्हा पुन्हा पाहत होता. त्या यादीत त्याचं नाव सर्वात वर होतं. खाली बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील अनेक तरुणांची नावं होती. काही नावांसमोर ॲक्टिव्ह लिहिलं होतं, काही नावांसमोर कंप्लीटेड, तर काही नावांसमोर रेडी फॉर इन्व्हेस्टमेंट असं लिहिलं होतं. आदित्यला आता सर्व गोष्टींचा हळूहळू अंदाज येऊ लागला होता. शैलेंद्र फक्त लोकांकडून पैसे घेत नव्हता, तो आधी लोकांचा विश्वास जिंकत होता. त्यांना व्यवसायाची स्वप्न दाखवत होता, नंतर त्यांच्याकडून पैसे घेत होता आणि काही हुशार किंवा प्रभावी मुलांना स्वतःच्या जाळ्यात सामील करून नवीन लोकांना फसवण्यासाठी वापरत होता. जर मनोज वेळेवर भेटला नसता तर कदाचित पुढचा नंबर आदित्यचाच होता. त्याच दिवशी त्याने नेहाला सर्व सांगितलं. पेनड्राईव्हमधील फाईल्स तिलाही पाठवल्या. नेहाने 2 दिवस सतत त्या पुराव्यांचा अभ्यास केला. बँक व्यवहार, फोन रेकॉर्ड, खोट्या कंपन्यांची कागदपत्र, बनावट ओळखपत्र, सगळं काही स्पष्ट होत होतं. मात्र तपास करताना नेहाला एक गोष्ट सापडली आणि ती पाहून ती स्वतःच हादरली. कारण शैलेंद्रच्या टोळीतील एका व्यक्तीचा नंबर तिला आधीपासूनच माहिती होता. तो नंबर गया शहरातील एका सायबर फसवणूक प्रकरणात वापरण्यात आला होता. याचा अर्थ शैलेंद्रची टोळी अनेक वर्षांपासून सक्रिय होती. आदित्यने वेळ न घालवता थेट पोलिसांशी संपर्क साधला. सुरुवातीला पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा त्यांनी पेनड्राईव्हमधील माहिती तपासली तेव्हा संपूर्ण प्रकरणाची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. विशेष पथक तयार करण्यात आलं. काही दिवस गुप्त तपास सुरू राहिला. शैलेंद्रच्या अनेक बँक खात्यांवर नजर ठेवण्यात आली. त्याच्या ओळखीच्या लोकांवर देखील लक्ष ठेवण्यात आलं. 1 आठवड्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की शैलेंद्र आणि त्याचे 2 साथीदार नव्या व्यवहारासाठी पटना येथे येणार आहेत. संपूर्ण सापळा रचण्यात आला. सिव्हिल ड्रेसमधील पोलीस परिसरात तैनात झाले. आदित्यलाही दुरून ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं. दुपारी 3:30 वाजता एक काळी एसयूव्ही त्या ठिकाणी येऊन थांबली. गाडीतून उतरलेली व्यक्ती पाहताच आदित्यने तिला ओळखलं. तो शैलेंद्रच होता, किंवा त्याचं खरं नाव संजय मेहता. काही मिनिटांतच पोलिसांनी कारवाई केली. शैलेंद्र आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण पुरावे इतके मजबूत होते की त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. गेल्या काही वर्षांत शेकडो लोकांची फसवणूक करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले होते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये खोट्या नावाने कार्यालय उघडली गेली होती आणि प्रत्येक ठिकाणी नवीन स्वप्नाळू तरुणांना लक्ष्य केलं जात होतं. काही दिवसांनी मनोज पुन्हा आदित्यला भेटला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तो शांत होता. त्याने आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तुझ्यामुळे अनेक लोक वाचले. आदित्य काही बोलला नाही, कारण त्याला माहिती होतं की जर त्याने पहिल्याच वेळी मित्रांचा सल्ला ऐकला असता तर कदाचित ही वेळच आली नसती. काही महिन्यांनंतर आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येऊ लागलं. आदित्यने व्यवसायाचं स्वप्न सोडलं नाही, पण यावेळी त्याने एक गोष्ट शिकली होती. कोणतीही मोठी संधी मिळाली तर आधी तिची सत्यता तपासायची. आंधळा विश्वास कधीच ठेवायचा नाही. नेहा आणि विकास त्याच्यासोबत होते आणि यावेळेस तो घाई न करता योग्य मार्गाने पुढे जात होता. मित्रांनो, अनेकदा आयुष्यात आपल्याला अशा व्यक्ती भेटतात ज्या आपल्या स्वप्नांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. गोड बोलणं, मोठी आश्वासनं आणि पटकन श्रीमंत होण्याची स्वप्न दाखवणारे लोक वास्तवात किती धोकादायक असू शकतात हे या घटनेतून दिसून येतं. कोणत्याही व्यक्तीवर किंवा योजनेवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती तपासा, कारण कधीकधी एक चुकीचा निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.